नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आलेली आहे. त्या दृष्टीने आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मंथन प्रकाशनची त्यामधील पेपर क्रमांक 1 मधील गणित हा भाग, त्यातील फक्त आपले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे चुकलेले प्रश्न आपण घेणार आहोत. त्यातील बघा 30, 31, 32, 37, 39, 41, 44, 45, 46, 49 आणि 50 हे तरी प्रश्न आपण सुरुवातीला घेणार आहे. चला पाहूया 30वा प्रश्न काय. 1 ते 50 पर्यंतच्या संख्येत 4 हा अंक किती वेळा येतो. 50 पर्यंतच म्हटलंय आपल्याला. 1 ते 100 पर्यंत सगळे अंक माहित आहेत, बरोबर. तर 1 ते 50 पर्यंत म्हटलंय आणि 4 हा अंक किती वेळा येतो. आता जर कन्फ्युजन मध्ये असाल तर तुम्ही सोडवूनच बघितलं पाहिजे. एखादा प्रश्न, एक प्रश्न म्हणजे 2 मार्क आहेत. त्यामुळे बघा किती वेळा येतो हे बघायचं आपल्याला. लिहूयात आपण. सर्वप्रथम 4, त्यानंतर 14, त्यानंतर 24, त्यानंतर 34, त्यानंतर 40, बोलू नका, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. आता बघा ह्या संख्येमध्ये 4 आलाय. तुम्ही म्हणाल सर 54, आपल्याला 50 पर्यंतच विचारलंय, त्याच्या पुढे जाण्याची आवश्यकता नाही. आता 4 हा अंक असलेल्या संख्या किती विचारलं नाही, अंक किती वेळा येतो. मग संख्या किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 संख्या आहेत, बरोबर. पण अंक इथं काय झालाय रे, डबल आलाय. मग अंक 15 वेळा आला. अंक किती वेळा आला, 15. पर्याय क्रमांक 1. काही जणांनी 14 लिहिलं असेल आणि मग चुकलं, ते संख्या काढल्या त्यांनी. बघा हे अशा साधे साधे चुका आहेत. काही तुम्हाला येत नाही याच्यातला भाग नाही, पण चुका करतात. चला यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 31वा प्रश्न. खालीलपैकी गटात बसणारी संख्या कोणती. जनरली असा प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये येतो, पण गणितात दिलाय. काय हरकत, कुठं काय देणं गेले आपल्याला, आला पाहिजे. बघा गटात न बसणारी म्हटलंय. गटात न बसणारी म्हणजे 3 काहीतरी कोणत्या तरी बाबतीत सारखे आहेत आणि एकच वेगळे आहे, ते बघायचे आपल्याला. तर त्याच्यामध्ये पाहिलं 68, 64, 27 आणि 125. तर 64 हा 4 चा घन आहे, 27 हा 3 चा घन आहे आणि 125 हा 5 चा घन आहे, बरोबर. लक्षात घ्या. पण 68 ही घन संख्याच नाही, ही घन संख्या नाही आणि म्हणून काय येणार आहे गटात न बसणारी. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. यानंतर आपण पाहूया पुढील 2 प्रश्न. 32वा प्रश्न बघा. ही गणनी आहे, गणनी आहे आणि आपल्याला प्रश्न आहे खोक्याच्या बी पृष्ठाच्या समोर कोणता पृष्ठभाग येईल. किती वेळा सांगायचं हे. समोर बी म्हटलं तरी तेच आणि विरुद्ध म्हटलं तरी पण तेच, तरी पण चुकायला लागले. हे बघा समोर आणि विरुद्ध एकच खोक्याच्या गणनीच्या बाबतीत. समोर आणि विरुद्ध. इथं बघा किती वेळा सांगितलं मी, कशी जोडी लावायची. 1 आणि 1 म्हणजे ए ची जोडी कुणाला लागणार, सी. हे दोघं विरुद्ध असतात आणि बी आणि डी हे विरुद्ध असणार. आता बघा ए च्या विरुद्ध काय असतं, ए च्या विरुद्ध सी. आता इथं नाव वेगवेगळे आल्यावर वेगवेगळे येणार आहे. त्यानंतर बी च्या विरुद्ध काय असणार, डी. आणि ई च्या विरुद्ध काय असणार, एफ. आता आपल्याला कुठलंही विचारू द्या ना प्रश्नामध्ये, कोणत्याही विरुद्ध, कशाच्या विरुद्ध काय विचारू द्या. आपल्याला इथं बी च्या विरुद्ध विचारलंय, बी च्या समोर विचारलं आणि बी च्या समोर काय असणार आहे, हे काय जोडी घ्यायची बी ची. बी च्या विरुद्ध काय असणार आहे, डी. बी च्या समोर काय असणार आहे, डी. पर्याय क्रमांक 2. काहीतरी अवघड आहे का ह्या प्रश्नामध्ये, मला सांगा. हा प्रश्न चुकण्याचा नाही. त्यानंतर बघा 37वा प्रश्न. 32 पासून मधले प्रश्न सोपे आहेत आणि कोणी चुकलं नाही. चला
50,000 भागिले 40 बरोबर किती? आता हे गणित सोडवता येते पण ह्या पर्यायामुळे चुकलेत. गणित सोडवता आलं पण पर्यायामुळे चूक. असं करायचं नाही. सोडूयात आपण अगोदर. हे बघा 50,000 भागिले असं करूयात आपण छेद स्वरूपात. हे शून्य कटले, हे शून्य कटले. 4 न भाग घालूयात. 4 एक 4 उरले किती? 1 झाले 10, 4 दोन्ही 8 उरले 2, 4 पंचे 20 आणि शून्याला 0. म्हणजे 1250 असं उत्तर आहे का? पर्यायात तर नाही. पर्यायात नाही. मग शतक, एकक आणि दशक मध्ये मला सांगा, हे म्हणजे जेवढी संख्या असेल तेवढे एकक असतात. हे एकक असा पर्याय आहे का? बघूया आता. एकक 1250 एकक आहे का? 1250 एकक नाही, म्हणजे हे तर नाही. आता दशक मध्ये करूया. दशक मध्ये करायचं म्हणलं की 1 शून्य संपय, 1 शून्य काढायचं म्हणजे कसं होणार आहे? 125 दशक. असा पर्याय आहे का? बघूयात. आहे का असा पर्याय? आहे. 125 दशक पर्याय का? मग 3. काही अवघड आहे का काहीतरी? ओके. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39. 100 ही पहिली चौरस संख्या मानली तर क्रमाने येणारी 15वी कितवी म्हटलंय? 15वी चौरस संख्या कोणती? चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. मग आपल्याला 100 बघा, आपल्याला माहित आहे 100 हा 10चा वर्ग आहे. 100 हा 10चा वर्ग आहे. मग 10व्या संख्येला त्यांनी पहिली मांडले. 10व्या संख्येला पहिली मांडले. बरोबर. 100 ही 10वी चौरस संख्या आहे. पण 10व्या चौरस संख्येला जर 1 मानलं तर तिथून पुढची 15वी संख्या घ्यावी लागेल. मग ती संख्या कोणती? 25वी येणार आहे. बरोबर आहे. ही 10ला 1 म्हणलं तर आपली 15वी कोणती येणार आहे? 25. ही खरी 25वी चौरस संख्या ही आपली 15वी येणार आहे. तुमच्या लक्षात आलं का मी काय बोलतोय? 10व्या संख्येला पहिली चौरस संख्या मांडलंय. 100 ही 10वी चौरस संख्या आहे ना. 100 पण हा कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. म्हणून ती 10वी चौरस संख्या आहे. आपल्याला त्याला पहिलं म्हटलंय. या संख्येला पहिली चौरस संख्या म्हटलंय. तर आपल्याला काय करावं लागेल? 15वी चौरस संख्या घ्यायची म्हणजे 25वी खरी चौरस संख्या असेल. मग आपल्याला काय करावं लागेल? 25चा वर्ग आणि तो असेल 625 आणि ही असेल त्यांच्या म्हणण्यानुसार 15वी संख्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, कारण 10व्याला 1, 11व्याला 2, 12व्याला असं. अलग लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक 3 625 असं झालंय का? ओके. आता मग आपलं बघूया इथं चुकलंय का आपलं? हे बघा इकडे लक्षात घ्या. मग 10 जर पहिली असेल असे 76 येत असेल, मग 24 येत असेल. मग बघा हा 11 2 12 3 13 4 14 5 15 6 16 7 17 8 18 9 19 10 20 11 21 12 22 13 23 14 आणि 24 ही संख्या 15वी येते. 24 आपण 25 घेतलं म्हणजे बघा 25वी संख्या येते ते पण कशाचा वर्ग येतो? 24चा. म्हणजे बघा 24 ही 25वी संख्या येते बघा 24. मग 24चा वर्ग बरोबर 576. तर 625 येणारच नाही. बघा म्हणजे आपलं चुकलं ते त्या ठिकाणी. हा 11 पासून धरल्यावर येतोय, पण त्याला पहिलं धरलंय की आपण 10ला. 10 पासून बघायचंय. 11 पासून घेतल्यावर 25 आलं असतं. 10 पासून. म्हणून पर्याय क्रमांक हे आपलं 3 जे लिहिलं ते चूक झालं. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. आता क्लिअर झालं? क्लिअर झालं?
हा, मी जसं केलं तसंच तुम्ही पण केलं, त्याच्यामुळे तुमचं उत्तर केलं. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे थोडंसं की 11 कधी कधी जरा कन्फ्युजन म्हणजे असलं की थोडंसं काळजीपूर्वक सोडवा. चला यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न असा आहे की 12 कागदांची किंमत 6 रुपये तर 84 कागदाची किंमत किती रुपये. हे बघा, हा प्रश्न तर लगेच लक्षात येतो आपल्याला. 12 कागदांची किंमत 6 रुपये म्हणजे जेवढे कागद त्याच्या निम्मी किंमत आहे. बरोबर आहे की नाही? जेवढे कागद त्याच्या निम्मी किंमत आहे, तर 84 कागदाची किंमत पण निम्मी येणार आहे. म्हणजे काय होईल, डायरेक्टली 84 भागिले 2 बेचोक 8 आणि बेदोनी 4 एवढंच येणार आहे. आहे की नाही? बघा काही अवघड आहे का हा प्रश्न? ह्याच्या निम्म येणार आहे, अर्ध येणार आहे, पण तरी पण बघा किती कागदाची म्हटलंय, 84 कागदांची किंमत. पद्धतीनं सोडूयात कागदांची किंमत. पण परीक्षेमध्ये असं पद्धतीनं सोडवण्याची गरज आहे का? नाही, विचारानं सोडवायचंय. सोपं असल्यावर वेळ कशाला घालवायचा. मग आता काय करणार आपण? 84 कागदांची किंमत काढायची. तर आपल्याला दिलेलं आहे 12 कागदांची किंमत किती आहे? 6 रुपये. नेहमी रुपयाला वस्तूनं भागायचं म्हणजे एकाची किंमत निघते. मग आता काय करावं लागेल आपल्याला? 84 ची काढायची म्हणून गुणिले 84. मग बघा 12 एक 12, 12 सत्ती 84, 6 गुणिले 7, 6 सत्ती 42 रुपये. असं कुठं आहे? पर्याय क्रमांक 1. काय अडचण आहे का? पट पद्धतीनं करा किंवा एकमान पद्धतीनं करा, त्रैराशिक पद्धतीनं करा, उत्तर एकच येणार आहे. चला यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. 44वा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न असा आहे, हा पण नाही चुकायला पाहिजे, फार अवघड नाही. बघा 5/3 गुणिले 8/2 बरोबर फुली अंश 18 तर फुलीच्या जागी कोणती संख्या असेल? फुली बरोबर काय आहे? फुलीच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे बघूयात आपण. क्रिया कोणती आहे बाळांनो? गुणाकार. मग गुणाकार म्हणलं की अंशाचा कटत असेल तर कटवतो आपण, नसेल कटत तर अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. कटतय का? 2 न इथं भाग जातोय की 2 न. बेक बे, बेचोक 8. आता नाही जात भाग, वरच्याचा गुणाकार करूयात. 5 ने 4 ला गुणलं तर 5 चोक 20 आणि 3 एक 3 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 20/3 बरोबर. स्टार फुली दिलेली आहे आणि फुली अंश 18 बरोबर. आता मला सांगा हा कसा पूर्णांक? ह्याचं उत्तर बरोबर चिन्ह आहे, याचा अर्थ काय? हे जे आहे उत्तर हे इकडं असलं पाहिजे, तेवढंच असलं पाहिजे, समान असलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. आता इथं मात्र सममूल्य अपूर्णांकाचा संबंध आला. मग छेदाकडे हे बघा, कधी अंश दिलेला असेल, छेदाला फुले असेल, रिकामी चौकट असेल, स्टार असेल, काही पण असेल, किंमत काढायची. मग जे 2 दिलेत का त्यांच्यातला विचार करायचा, त्यांच्यात मोठा झालाय का छोटा झालाय. तर बघा छेद आहेत दोन्हीकडे, आपल्याकडे छेद आहेत, दोन्हीचे छेद आहेत, अंश काढायचा आहे. मग छेदाचा विचार करूयात आपण. छेद मोठा झालाय, मग मला सांगा 3 चा छेद 18 केला सममूल्य अपूर्णांक करताना, मग त्याला कितीनं तरी गुणलंय? 6. मग मला काय करावं लागेल? ह्या 20 ला सुद्धा 6 न गुणावं लागेल. 20 गुणिले 6 बरोबर 120 बरोबर 120. मग कुठं आहे बघा? पर्याय क्रमांक 1. तुम्ही म्हणाल तसं नाही सर, मग पूर्ण करायचं तर बघा सममूल्य अपूर्णांक घेतला 20/3. आता आपल्याला 18 बनवायचा आहे, म्हणजे याला पण 6 न गुणावं लागेल, याला पण 6 न गुणावं लागेल. 20 संग 120, 3 संग 18. आलं की नाही तुमचं पूर्वीच्या ठिकाणी? वरच्या बाजूला अंशस्थानी 120. पर्याय क्रमांक 1. काही अवघड नाही. हे बघा कधी कधी काय होईल, लहान होतं त्यावेळी मात्र भागावं लागेल तुम्हाला, बरोबर. भागून सममूल्य अपूर्णांक तयार करावं लागेल. आता मात्र छेद मोठा होता म्हणून गुणून बनवावा लागला. कधी कधी छेद लहान पण देतील, त्यावेळी मात्र आपल्याला भागून सममूल्य अपूर्णांक बनवावा लागेल. त्यानंतर आपण खालचा प्रश्न पाहूया. खालचा प्रश्न 45वा काय बघा प्रश्न. 5.5/25
दशांश अपूर्णांकात लिहा असं म्हटलंय, पण पुस्तकामध्ये 5.5 हा पूर्णांक युक्त अपूर्णांक दशांश अपूर्णांक आपल्याला लक्षातच येतो की अपूर्णांक युक्त अपूर्णांकच आहे. त्याला दुसरं नाव काय? मिश्र अपूर्णांक, मिक्स्ड फ्रॅक्शन. बरोबर, मिक्स्ड फ्रॅक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला दशांश मध्ये लिहायचंय. याची पद्धत काय? आपण काय करतो, दिलेला अपूर्णांक अगोदर अपूर्णांकात लिहितो, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे तो 5.5 चला याला आधी अपूर्णांकात लिहूयात. 25 125 आणि 5 130 झाले, छेद 25. आता दशांश मध्ये करूयात. 25 5 125 उरले 5, दशांश चिन्ह दिलं, हे बघा उरले होते 5, शून्य आलं त्याच्यावर आणि 25 दोन्ही 50. 5 दशांश चिन्ह 2 असं कुठं आहे? पर्याय क्रमांक 2. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? चला यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 46. काय आहे प्रश्न पहा. स्थानिक किमतीच्या बाबतीत असा प्रश्न चुकू नका. आता सांगितल्यावर पुन्हा तर चुकायचा नाही. 5.267 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी? हे बघा, हा प्रश्न तर किती किंमत आहे हे सुद्धा विचारलं नाही, सर्वात कमी विचारली किंमत. काही न करता डायरेक्ट उत्तर आहे त्याचं. जसं उजवीकडे जावे तसतसे त्या अंकाची स्थानिक किंमत कमी होत जाते. 5 पेक्षा 2 ची स्थानिक किंमत कमी आहे, 2 पेक्षा 6 ची स्थानिक किंमत कमी आहे, 6 पेक्षा 7 ची स्थानिक किंमत कमी आहे. मग सर्वात कमी कोणाची आहे? उत्तर काय करायची गरज आहे का? सर्वात जास्त स्थानिक किंमत कोणाची असेल? जो अंक डावीकडे असतो, आपल्या डावीकडं. मग ते पूर्णांकाचा असू द्या किंवा दशांश पूर्णांकात असू द्या, याच्यामध्ये काही फरक पडत नाही. फक्त किंमत किती आहे म्हणल्यावर फरक पडतो. किंमत किती आहे या अंकाची. तरी पण मी तुम्हाला सर्वांची स्थानिक किंमत सांगतो, तरी पण कारण आता फक्त कोणत्या अंकाची सर्वात स्थानिक किंमत कमी आहे विचारलंय, पुढे किती आहे विचारलं जाईल. पुन्हा कधी कधी 2 अंकाला अधोरेखित करून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला जाईल, काय पण विचारला जाईल त्याच्यावर. आलं पाहिजे की नाही आपल्याला सगळं. आता बघा, ही संख्या आहे 5.267. आता याची स्थानिक किंमत आपण काढूयात. हे बघा, लक्षात घ्या, आता दशांश चिन्ह असलं की एक संख्येचे 2 पार्ट पडतात, एक पूर्णांकातील संख्या आणि एक अपूर्णांकातील, दशांश अपूर्णांकाच्या उजवीकडच्या अपूर्णांकातील. मग याचा जर विचार केला तर या 5 ची स्थानिक किंमत बाळांनो एकक आहे, एकक म्हणजे 5च आहे. त्यानंतर या 2 ची स्थानिक किंमत मला सांगा ही कोणत्या स्थानावर आहे? दशांश. कोणत्या स्थानावर आहे? दशांश. मग याची किंमत 2 दशांश 0 दशांश 2 म्हणजे 2 दशांश. हे 6 कुठं आहे रे? कोणत्या स्थानावर आहे? शतांश म्हणजे त्याची स्थानिक किंमत 0.02. हे 2 शतांश, सॉरी 0.6, इथं 6 अंक आहे, 0.6 म्हणजे याची स्थानिक किंमत 6 शतांश आहे, 6 शतांश. आणि हे 7 कुठं आहे रे? सहस्त्रांश. मग त्याची स्थानिक किंमत 7 सहस्त्रांश म्हणजे कसं होणार? 0.007. पण इथं आपल्याला प्रश्न विचारला होता की सर्वात स्थानिक किंमत कमी कोणाची, तर कमी कोणाची आहे? 7 ची. पर्याय क्रमांक 4. जास्त कोणाची आहे विचारलं असतं तर 1 ची आली असती. फरक म्हणल्यावर आपण वजाबाकी केली असती कोणाचं विचारलं तर. आलं लक्षात? हे लिहून घ्या म्हणजे तुमचं पुन्हा अडचण होणार नाही या प्रश्नाच्या बाबतीत. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. 49 बघा, 945 मिनिटे बरोबर रिकामी चौकट तास, रिकामी चौकट मिनिटे म्हणजे किती तास होतात आणि किती मिनिटे होतात विचारलंय. हे बघा, नेहमी लक्षात घ्या, मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं की
करेक्ट भाग जात असेल तरच संक्षिप्त रूप द्यायचं. जर बाकी जर शिल्लक बाकी किती असं विचारलं की संक्षिप्त रूप अजिबात द्यायचं नाही, त्याच संख्येनं भागायचं जशाच तसं. तसं इथं मिनिट उरणार आहेत, काहीतरी करेक्ट भाग जाणार आहे, करेक्ट तास होणार आहेत का आपले, नाही. किती मिनिट म्हटलंय म्हणल्यावर मी जर असं केलं का 945 छेद 60, 60 एका तासामध्ये 60 मिनिट असतात, म्हणजे 60-60चा गट करावा लागेल आपल्याला. 60-60चे गट किती होतात ते बघावं लागेल. आणि ह्याला जर मी संक्षिप्त रूप दिलं तर माझं उत्तर 100% चुकलं. 100% चुकलं माझं उत्तर. आलं का लक्षात? हे घ्या, इकडे लक्षात घ्या. आता बघा मग आपल्याला कसं सोडवावं लागेल हे गणित. तर हे 945 भागिले 60 असं सोडवावं लागेल. बघा आता 60 एक 60 उरले 34, वरून नंबर 5चा. 60च्या पाड्यामध्ये आपल्याला आता 345 पाहावं लागेल. 6चाच पाडा म्हणलं की कळतो आपल्याला 6×5 = 30 म्हणजे 300. 5व्या नंबरला येणार आहे हे 300. मग बघा 5 4 आणि 0. आता वरून घ्यायला काही संख्या आहे का आपल्याकडं, नाही. म्हणजे हे आले तास आपले आणि शिल्लक राहिले ती काय झाले आपले मिनिटे. मग आपल्याला बघावं लागेल 15 तास आणि 45 मिनिटे. मग 15 तास 45 मिनिटे तर 15 तास आहे पण 75 मिनिटे दिले. या ठिकाणी 15 तास 45 मिनिट जे आपलं उत्तर आहे, जे आपलं उत्तर आहे. यानंतर दिले 9 तास 25, हे तर कधीच येणार नाही. आणि 15 तास 10 मिनिटे दिले, हे पण नाही येणार. आता बघा मी जर संक्षिप्त रूप दिलं असतं तर काय झालं असतं. हे बघा 945, काही जण असं करतात भागिले 60. याला 5 न भाग जातो की नाही. मी वर लिहितो 5 एक 5 उरले 4, 55 40 उरले 4, 5 9 45. आणि खाली 5 एक 5 एक उरलं 5 2 10 12. आता बघा 3 आणि आता याला 3 न भाग जातो अजून. बघा 3 संग 18 आणि 3 त्रिक 9, खाली 3 चौक 12. आता मात्र भाग जात नाही. आता नाही, आता 4 न भागावं लागेल मला. बघा 4 एक 4 उरले 2 झाले 23, 4 पंचे 20. हे तुम्ही तास कराल. आणि उरलं किती रे बघा नो 3 उरलं. मग 3 वर 0 दिलं, 3 वर 0 30 बरोबर. आपण असं लिहितो ना पुन्हा हे पॉइंट, असं पॉइंट देऊन पॉइंट दिला. 3 4 7 28 उरले 2 पुन्हा 0 दिलं आणि 4 पंचे 20 लगेच 15 तास आणि 75 मिनिट असं वाटतं. पर्याय पण हे बरोबर आहे का? अजिबात नाही. असं करायचंच नाही, असं करायचंच नाही. कसं सोडवणार? बाकी उरत असली का त्या पर्टिक्युलर संख्येनंच भागायचं आपल्याला बाकी उरवायची असेल तर. आलं का लक्षात? चला यानंतर आपण आतापर्यंत 49 पर्यंतचे प्रश्न पाहिले होते. आता आपण 50 पासूनचे प्रश्न पाहूया. 50वा प्रश्न काय आहे बघा. 1 जानेवारी 2008 ते 31 डिसेंबर 2012 या 5 वर्षाचे एकूण आठवडे किती? या 5 वर्षाचे एकूण आठवडे किती? आता एक तर तुम्हाला याचे सगळे दिवस तर काढावे लागतील, नाही तर प्रत्येक वर्षातले दिवस आठवडे आणि किती दिवस शिल्लक राहतात हे तर बघावं लागेल. मग बघूयात आपण. 31 जानेवारी 2008 बघा, म्हणजे पहिल्यापासून 1 जानेवारी 2008 पासून म्हणजे सुरुवातीपासून आहे. मग आपण नुसतं मी वर्ष लिहितो 2008. कसलं वर्ष आहे रे बाळांनो? लीप वर्ष. मग लीप वर्षामध्ये काय होत असतं?
52 आठवडे आणि 2 दिवस असतात. आणि साधं वर्ष असेल तर 1 दिवस असतो. का? कारण लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात म्हणून 2 दिवस राहतात. आणि साध्या वर्षामध्ये 365 दिवस असतात म्हणून 1 दिवस राहतो. मग हे लीप वर्ष आहे म्हणून 52 आठवडे 2 दिवस. आठवडे लीप वर्ष आहे. लीप बाळांनो 2008 म्हणून 2 दिवस. किती दिवस? 2 दिवस. याच्यामध्ये कुणाची अडचण अजिबात नसायला पाहिजे. असायला पाहिजे, नसायलाच पाहिजे. त्यानंतर 2009 या वर्षाचा विचार करूयात. इथं पण 52 आठवडे पण हे साधं वर्ष आहे बाळांनो. म्हणजे 52 आठवडे तर झालेच पण दिवस किती? 1च दिवस. बरोबर. त्यानंतर 2010 चा विचार करूयात. 52 आठवडे तर असणारच. साधं वर्ष आहे. साधं वर्ष आहे म्हणून इथं पण 1 दिवस. 1 दिवस. आपल्याला 12 पर्यंत जायचं. 31 डिसेंबर 12 पर्यंत जायचंय. त्यानंतर 2011 52 आठवडे तर असणारच आणि 1 दिवस. आता बघा 2012 31 पर्यंत आहे आणि 2012 लीप वर्ष आहे. 2012 लीप वर्ष आहे म्हणजे काय होणार आहे? 52 आठवडे हा आणि 2 दिवस बाळांनो. 2 दिवस. मग आता या आठवड्यांची बेरीज आणि दिवसांची बेरीज. हे बघा आठवड्यांची जर बेरीज केली आपण 260. बे 1 बे 2 4 बे 3 7 बे 4 8 बे 5 10 शून्य. हे शून्य. हा चाला 1 5 5 25 आणि 1 26. 260 आठवडे तर झाले. पण ते दिवस 60 होते. आता हे दिवस सुद्धा मोजावे लागतील की. 2 आणि 3 आणि 4 आणि 5 आणि 1 5 आणि 2 7 दिवस झाले मला. 7 दिवस. एक आठवडा. मग 7 दिवस म्हणजे काय असतो? एक आठवडा. मग याच्यामध्ये आपल्याला 1 आठवडा मिळवावा लागेल की नाही? 1 आठवडा मिळवावा लागेल की नाही? म्हणजे काय होणार? 261 आठवडे. 261 आठवडे. असा पर्याय कुठे आहे आपल्याकडे बघूयात. 261 पर्याय क्रमांक 1. काय अडचण आहे का सांगा बरं? काही अडचण नाही. नाहीतर मग तुम्हाला काय करावं लागलं असतं? 266 265 265 265 266 असं करावं लागलं असतं. त्यांची बेरीज करावं लागली असते त्याला 7 न भागावं लागलं. तरी पण हेच उत्तर आलं असतं. तरी पण उत्तर हेच आलं असतं. आलं लक्षात? यानंतर बघा हा प्रश्न चुकायला नाहीच पाहिजे. नाहीच पाहिजे. पण प्रश्न चुकलेत. काय असतील? 4 असतील 2 असतील पण चुकले ना. चुकून लागतो हा प्रश्न. बघा खालील आकृतीस काय म्हणाल? आता ही आकृती बघा नीट लक्षात घ्या. एक तर गोष्ट. एका बाजूला बाण असला, बाणाचं टोक असलं, एरो असला की ती आकृती किरणाची असते. कशाची असते? कोणत्या पण बाजूला. ही आकृती आपल्याला इकडे तोंड करून पण देऊ शकतात. वर पण बाण असू शकतो, खाली पण बाण असू शकतो, तिरकस देऊ शकतात काही का करेना. पण एका बाजूला बाण असला की ती आकृती कशाची आहे? कशाची आहे? किरण. कशाची आहे? इथं लिहितो मी किरण. मोठं लिहितो जरा. किरण. किरण. मग पहिला पर्याय रेषा कटला. दुसरा पर्याय पण रेषा कटला. आता किरण किरण 2 आहे. आता ह्या दोघांपैकीच फक्त काही तर येणार आहे उत्तर. आता किरणाचं नाव नेहमी बाळांनो त्याच्या आरंभ बिंदू पासून लिहितात. ओरिजिन पॉइंट पासून लिहितात. सुरुवातीचा. त्याची सुरुवातच कुठून झाली? हे बघा ह्या बी बिंदू पासून. मग नाव लिहिताना की किरण सुरुवात कुठून करायची म्हटलं मी? आरंभ बिंदू पासून. ए कडून नाही करायची. कुठून सुरुवात झाली त्याची? बी कडून तो किरण आहे. आणि ए बाजूला अमर्याद आहे. बाणाचा अर्थच होतो तो त्या बाजूला अमर्याद आहे. किती पण दूर आहे तो संपत नाही. त्या बाजूला तो अमर्याद आहे. इकडे मात्र बी पाशी मर्यादित आहे. इकडे काही त्याचा संबंध नाही. बी स्टार्टिंग पॉइंट आहे म्हणून किरण बी पासून लिहावं लागेल नाव. किरण बी ए. बी ए असं कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. आणि किरण ए बी लिहिलं बऱ्याच जणांनी. किरण ए बी लिहिलं. ज्याचं चुकलं त्याने ए बी लिहिलं. रेषा काही लिहिलं नाही कोणी पण किरण पण चुकीचं झालं ना ते. लक्षात आलं आता?
आता चुकायचं का नाही. आणि ह्या बाणाची खूप बाण म्हणजे काय अमर्याद आहे त्या बाजूला. आलं लक्षात. आणि याच्यावरच प्रश्न पुढे आहे जो काही जणांना ज्या प्रश्नाने पुन्हा अजून अडचणीत टाकलं. रेषा दोन्ही बाजूंनी टिंब असते. तुम्ही रेषेची आकृती बघितली कधी. ही रेषा इकडं पण बाण असतो आणि इकडं पण बाण असतो. मग मी आता इथं सांगितलं बाण म्हणजे अमर्याद. मग याला तर दोन्हीकडे बाजू आहे, दोन्हीकडं बाण आहेत, सॉरी दोन्हीकडं. मग ही रेषा, रेषेचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात घ्या. रेषेचं नाव 2 अक्षराने लिहितात, कधी कधी 1 अक्षराने लिहिलं जातं रेषेचं नाव. आता इथं जर मी रेषा असं लिहिलं, इथं एकच असं लिहिलं तर या आकृतीला रेषा यल असं सुद्धा वाचतात. रेषा परीक्षेत येईल ना पुन्हा, जसं आता इथं किरणाचं नाव आलं आणि याच्यावर जर बिंदू दिलेले असतील ए आणि बी, तर याचं नाव आपण असं सुद्धा वाचू शकतो, रेषा ए बी किंवा रेषा बी. याचं मात्र नाव फक्त एकाच बाजूने वाचण्याचे काही संबंध नाही. आलं का लक्षात. दोन्ही पद्धतीने जवळ असलं तरी चालेल. आणि रेषाखंड अजून एक भाग आहे. रेषाखंड माहित आहे तुम्हाला. तो दोन्ही बाजूला काय असतो हे मी पुसून तुम्हाला दाखवतो. रेषाखंड पुन्हा हे बघा. रेषाखंडाचा विचार करताना हा रेषाखंड, अजून रेषाखंड हे बघा. हे दोन्ही बाजूला बाणाचं टोक नसतं. मग नाव दिलं ए बी. हे बघा आकृत्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा ती आकृती कशाची आहे ते पाहायचं. बरोबर आहे की नाही. आणि ते लिहायचं अगोदर इथं रेषाखंड लिहायचं. रेषाखंड किंवा यालाच दुसरं नाव आहे रेख म्हणतात. नुसतं रेघ नाही, रेष नाही, रेख म्हणजे रेषाखंड. रेख म्हणजे रेषाखंड. आणि त्याचं नाव रेख ए बी किंवा रेषाखंड बी ए असं दोन्ही लिहू शकतो आपण. का? कारण इकडून याचा स्टार्टिंग पॉइंट एंड पॉइंट आहे तो खंड. खंड म्हणजे तुकडा. सगळ्यात महत्वाचं अजून तुम्हाला जर असं दिलं इथं बाण आणि इथं बाण असं दिलं, ही आकृती कशाची आहे? रेषेची. मान्य. पण इथं जर आपल्याला ए बी असं दिलं आणि याच्यातील रेषाखंडाचं नाव लिहा असं म्हटलं तरी रेषाखंड असतो. इथं लिहिता येतो रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए. आता तुम्ही म्हणाल सर ही तर आकृती रेषाची आहे आणि रेषाखंड कसा म्हणतात? रेषाखंड, खंड म्हणजे तुकडा, खंड म्हणजे तुकडा. मग रेषाखंड जेव्हा म्हणतो का तेव्हा इथवरच त्याचा संबंध येतो. त्याच्या पुढचा बाणाचा तिकडचा अमर्याद काही संबंध नाही. हा तुकडा इथला त्या रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड. म्हणजे इथं रेषाखंड तुम्ही ए बी सुद्धा लिहू शकतात. अलग लक्षात. पण कसं विचारलंय त्यानुसार उत्तरलंय. समजलंय? हे सगळ्याच आकृतीच्या बाबतीत. ओके. बोलत बोलत मी सगळं सांगितलं पण 52व्या प्रश्नाचा पर्याय किंवा उत्तरच नाही सांगितलं. असं झालं. आता बघा, तर तुम्हाला मी रेषा सांगितलं. रेषेच्या दोन्ही बाजूला ही आहे रेषा. रेषाच्या दोन्ही बाजूला बाणाच्या खुणा असतात आणि बाणाच्या खुणा काय दर्शवतात? ती त्या दोन्ही बाजूला खूप लांब आहे, म्हणजे ती संपत नाहीये. संपत नाही म्हणजे ती कशी आहे? अमर्याद आहे. अमर्याद आहे. आणि मग अमर्याद पर्याय क्रमांक 2 ला आहे आपल्या. पर्याय क्रमांक 2 अमर्याद. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. यानंतर बघा 57वा प्रश्न. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? नीट लक्षात घ्या. यापूर्वी आपण पाहिलेलंच आहे. हा मध्य भागी जो सेंटर पॉइंट असतो, आता इंग्रजीमध्ये बोलायला सेंटर पॉइंट म्हणजे वर्तुळ केंद्र. हे आपण ज्यावेळी वर्तुळ काढतो कंपासचं लोखंडी टोक आपण ठेवून पेन्सिल असं त्याच्या भोवती फिरवतो आहे की नाही. मग फिरवतो त्यावेळी वर्तुळ होतं आणि जे लोखंडी टोक ठेवलेलं असतं तो बिंदू म्हणजे वर्तुळ केंद्र.
आणि वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणताही बिंदू जर आपण कुठेही बिंदू स्थापन केला तर तो समान अंतरावर असतो. ओ पासून कोणताही बिंदू, समजा मी या ठिकाणी ए हा बिंदू स्थापन केला वर्तुळावर, तर ए काय, ओ आणि ए जर जोडून घेतले आपण, ओ आणि ए बिंदू जर जोडून घेतला आपण, तर ही तयार होत असते त्रिज्या. काय तयार होते, याला आपण त्रिज्या म्हणतो. त्रिज्या कुठलाही, मग एका वर्तुळाला त्रिज्या किती असू शकतात, असंख्य, असंख्य असू शकतात, अमर्याद असू शकतात, अगणित असू शकतात. मग इथं पण जोडलं, समजा मी आणखी बी हा बिंदू इथं घेतला आणि हे जर जोडलं तर ही सुद्धा काय आहे, त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. हे जरा वर्तुळ व्यवस्थित आलं नाही त्यामुळे हे लांब आणि छोटं दिसत असेल, पण त्रिज्या ह्या समान असतात. लक्षात आलं. वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारा रेषाखंड असला किती काय असते, त्रिज्या असते. मग तुम्हाला सांगितलं त्रिज्येच्या बाबतीत, आणि एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या काय असतात, समान असतात. ह्याचं जर माप 7 सेंटीमीटर असेल तर या सर्वांचं माप 7 सेंटीमीटरच असणार. हे लक्षात आलं. आता त्यानंतर त्रिज्या समजलं तुम्हाला. आता दुसरी गोष्ट, व्यास. व्यास व्यास काय असतो बघा. व्यास घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला जीवा घेतो आणि नंतर व्यास घेऊया. जीवा, हे बघा, जीवा पाहत असताना लक्षात घ्या, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जीवा. हे बघा, वर्तुळावर समजा मी इथं एक घेतला बिंदू सी, इथं दुसरा कुठेही वर्तुळावर असू द्या, कुठेही असं काही नाही, कुठेही असू द्या. समजा मी या ठिकाणी घेतला, समजा इथं घेतला, डी घेतला, वर्तुळावरच आहे की नाही तो. मग इथं असेल, इकडं असेल, कुठं पण असू द्या, काय अडचण नाही. वर्तुळावरचे दोन बिंदू सोडून रेषाखंड तयार झाला का नाही, त्याला म्हणायचं जीवा. काय म्हणायचं, जीवा. कोणतेही दोन बिंदू जोडणार आहे. आता त्यानंतर राहिला व्यास. आता व्यास काय, कशाला म्हणायचं पहा. वर्तुळावरचे दोन बिंदू, आता इथं मी आणखी एक बिंदू इथं ई लिहितो, ई, आणि आता सी आणि ई जोडून घेतो. हे समजा वर्तुळ केंद्रातून गेलाय असं लक्षात घ्यायचं. असं खरखर नसते बरं का, रेषा व्यवस्थित असावी लागते. आता इथं सरळ दिसत नाही म्हणून मी तुम्हाला हे केलं, परंतु सी बिंदू आणि ई बिंदू हे दोन्ही बिंदू कुठे आहेत रे, वर्तुळावर. मग त्या वर्तुळावर दोन बिंदूला जोडलंय की नाही, म्हणजे सी काय आहे, जीवा आहे. पहिल्यांदा जीवा आहे, कारण वर्तुळावर दोन बिंदू जोडलेत म्हणून जीवा आहे. पण ती जीवा कुठून जाते, वर्तुळ केंद्रातून जाते, म्हणून तो व्यास आहे. म्हणून व्यास कशाला म्हणतो आपण, जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते त्यास व्यास म्हणतात. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. आणि लक्षात घ्या, सर्वात मोठी जीवा ही व्यास असते. वर्तुळ केंद्रातून जाते म्हणून तो व्यास असतो. बघा, मग लक्षात आलं. पर्याय क्रमांक 4 आलं लक्षात. तर आपण या ठिकाणी आज थांबूया.